लागलं. हा ना, झाड आहे झाड मध्येच आहे का पाईप लोखंडी? आका बुजेल का? राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या ब्रोकलीच्या सिरीजमध्ये. तुम्हाला माहिती आहे मंडळी, जर तुम्ही मागील 4-5 ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला कळलंच असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींनी हाती घेतलेली आहे शेती. आणि मंडळी, ही शेती खूप काही शिकवत आहे. आतापर्यंत तिने सगळ्यात मोठी शिकवण दिलेली आहे की शेती करत असताना संकट हे पावलं पावली येत असणार. मंडळी, मागील 2-3-4 भाग झालेले आहे आणि त्या भागांमध्ये तुम्ही बघितलं असेल वावर तयार करण्यापासून ते लागवडीपर्यंत तुमच्या या रावडी मंडळींना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आलेलेच आहे. कधी ट्रॅक्टर वेळेवर मिळत नाहीये, तर कधी लागवडीसाठी बाया आपल्याला वेळेवर मिळत नाहीये. भरपूर काही ते तुम्ही ब्लॉग बघून घ्या आणि तुम्हाला ते समजेलच. आणि आजही तसाच काहीसा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तो म्हणजे आपली जी मोटर आहे ती झालेली आहे खराब. आणि ही मोटर विहिरीची नसून नदीची आहे. आणि त्यासाठी आपण आपले मोहडीकर भाऊंना घेऊन, कारण ते खूप पट्टीचे पोहणारे आणि ती जी मोटर आहे ती मंडळी काढणार आहोत आपण नदीतून बाहेर. त्यासाठी आपल्याला उत्तम पोहणारा माणूस पाहिजे. त्यासाठी आपण आपले मोहडीकर भाऊंना घेऊन चाललेलो होतं. आणि सोबतच बघूया काय प्रॉब्लेम आहे. आपली ही मोटर बंद असल्यामुळे मंडळी आपलं ब्रोकलीचा भरणी राहून गेलेली आहे. आणि जितक्या जास्त दिवस लावल्या जाईल तितका हा प्रॉब्लेम मोठा होत जाईल. आपले झाडं मरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम लवकरात लवकर क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मंडळी, रात्र हो या उद्याची सकाळ हो, आपल्याला आजची आज हे काम करणं आहे. प्रॉब्लेम जर मोठा असला तर काही सांगू शकत नाही, परंतु आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मंडळी, जाऊया नदीच्या दिशेने. उघडी पडली आणि सकाळी आपण भरणी करत होतो. ती भरणी राहिल्यामुळे आपल्याला पाणी नदीकडे आहे. दिली सोड तर लागलं है ना? अरे मला लगेच जा म्हणे, तुम्ही पाहिलं किंवा आयला. अरे बाबा, आता हे देतो सोडून तो घेऊनच जातो मी आता याला. नाही नाही, म्हण काय चालवलं मी सकाळी जाऊ 8:30 वाजेपर्यंत. 8:30. तर मंडळी, मोटरीचं काम झालेलं आहे. मोटरमध्ये आपले तशी काही मोठा प्रॉब्लेम नव्हता, फक्त ती थोडी उघडी पडली होती. त्यामुळे तिला अजून थोडं आपण खोल पाण्यात सोडलेलं आहे. परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपली पाईपलाईन 2 ठिकाणी लिकेज आहे. त्यातली आता एक पाईपलाईन आपण आता फिट करायला घेतलेली आहे हातात. ही फिट करून दुसरी फिटिंगसाठी आपण जाणार आहोत. आता मंडळी, मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की ही जी पाईपलाईन आहे ही खूप वर्षांपासून खोललेलीच नव्हती. आणि आता जस्ट चेंज करतोय आपण. आणि हिचे नट डायरेक्ट स्लिप मारत आहे, खोलत नाही आहे. खूप मेहनत चालली मगापासून. नट काही खोलायचे नाव घेत नाही आहे. बघूया, प्रयत्न करू शेवटपर्यंत. काम तर आपल्याला हे करणंच आहे.
तर मंडळी रात्रीचं खेळ चालेल हिंदीत नको असं एवढं. तर माणूस खास बोलवलाय आम्ही यश भाऊ. सकाळपासून तुम्ही बघितलं असेल तर ब्लॉग, तर पाणी सकाळी पण राहून गेलो होतो पाणी भरायचं आणि लिकेज असल्यामुळे आता एकावर एक प्रॉब्लेम्स येत आहे की नटच खोलत नाही त्याचा लोखंडी पाईपाचा. आणि इकडं आता ही मेन अडीचचा पाईप आणलाय तो टाकून आता जुगाडी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न चालू आहे. हां कुठं मोडीकर मामा लागले कामाला सकाळपासून. बघूया आता काय होतं. हे खानावं लागल थोडं. घ्या ना तुम्ही, पुढे घ्या एकदा, पुढे घ्या ना अजून. हा बस बस. मध्येच आहे का पाईप लोखंडी? हा का बुजेल का? हा ना, झाड झाड असं बरोबर कोणी द्यायची काढ एवढा तुम्ही आणि झाला असं काही बरोबर येतं पाईपावरून द्यायचं असं येतं वरून घ्यायचं. असं घेऊन बसत तर तुम्ही बसून पाहिलं ना रे. तिला आता तर जायचं किती आम्ही बसता खाली बेडीला गेला पण ती काय झालं का रे गावड्या त्याला कुठं तोंड आहे का कपलिंगला? पुढं करून पण यांनी सबस्क्राईब नाही केलं. काय यांनी करून पण यांनी सबस्क्राईब नाही केलं. तर तुम्ही बघणं सोडून द्या. जुगाड दे का कसा पद्धतशीर जुगाड केलेला आहे. एक्सपिरियन्स बोलताय भाई, एक्सपिरियन्स. बघूया प्रयत्न सक्सेसफुल होतोय की नाही मंडळी. मंडळी नट तर काही खोलत नाहीये, त्यामुळे एक जुगाड आपण आता करतोय. मोठे पाईप घेऊन सरळ इथून जॉईंट करून डायरेक्ट आपण तोंड विहिरीत सोडणार आहोत, जेणेकरून डायरेक्ट पाणी आता विहिरीत जाणार आहे. त्यामुळे आता आपण घेऊन आलो आहेत 2 नवीन मोठे पाईप. माग सर पोहता येत नाही तुला? काय येतं तुला पोहता? ते मागतं रे हे केलं पुढल्याला लागतं याच्यावर दाखवलं उन्हाळा निघून जायला. वर खाली आणायला लागलं तरी. कोणता खाली नाही बोरी आणली किती बोरी आणायला लागली. आणखी आता गाडीवर गाडी चोखायली, ती गाडी आणायची आज. गाडी तिकडे वर काहीच नाही आणलं. हो मी काय
पडलं तरी नसतं चला. तर मंडळी सरते शेवटी सकाळपासून चाललेली ही आपली धडपड आणि एवढी मेहनत ही सरते शेवटी जाऊन रात्रीच समाप्त झालेली आहे. सकाळपासून मंडळी 2 लिकेज आपण काढल्या आणि त्यातल्या एका लिकेजने इतका त्रास दिलाय मंडळी आणि त्यासाठी काय मेहनत करावी लागली हे तुम्हाला समजलंच असेल. पूर्ण जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल तुम्हाला कळालंच असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींची आणि खास करून आपल्या मोहडीकर मामांनी खूप मेहनत केली आहे. आपण तर बस त्यांच्या मागे मागे बॅटरी घेऊन फिरत होतो, परंतु त्यांनीच खूप मेहनत केली आहे. सरते शेवटी त्यांनी काम करून दिलंय. भलेही ते जुगाडी आहे आणि सगळ्या मेहनतीचा किती फायदा झालाय हे भरायला जाऊ आपली ब्रोकली तेव्हाच आपल्याला ते समजणार आहे. आणि मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या रात्री इथे वाघ वगैरे येण्याची खूप दाट शक्यता असते. आपली जी शेती आहे ती थोडी जंगलाच्या जवळ असल्यामुळे इथे जंगली प्राणी पण येऊ शकतात आणि एवढी सगळी रिस्क घेऊन मंडळी आपण रात्री जवळपास आता वाजले 1 वाजत आलाय. 1 वाजेपर्यंत रात्रीचे आपण ही मेहनत करत होतो आणि सरते शेवटी आपण हे सगळं काम पूर्ण केलंय. तर मंडळी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल तर नक्कीच रावडी मंडळींना तुम्ही सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम श्याम श्याम बाय बाय टेक केअर. सदाभाऊ अंकुश भाऊ गाडीचा ट्रॅक्टर चालवताना कुठून प्रवास केलाय भाऊनी गाडीवरून, मोटरसायकल आणि स्प्लेंडर आणि त्याच्यानंतर